सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी स्नेहल। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज पंढरपूरच्या मंदिरात महिलांनी पहाटेच रुक्मिणी मातेचा भोगी पूजा केली। यावेळी रुक्मिणी मातेस परंपरेप्रमाणे विधिवत अभिषेक करण्यात आलाय। या अभिषेकामध्ये सर्वसामान्य महिला भाविक सहभागी झाल्या होत्या। यावेळी रुक्मिणी मातेला सोन्याचे दागिने परिधान करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 30वा नामविस्तार दिन आज मोठ्या उत्साहात पार पडलाय। या नामविस्तार दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व नमन करण्यासाठी येत असतात। त्यामुळे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी या ठिकाणी येण्यासाठी सुरुवात झाली। या लढ्यामध्ये सक्रिय असलेले भाई विवेक चव्हाण यांनी सकाळी विद्यापीठाला भेट दिली आहे। आज भोगी असल्याने आजपासूनच येवला शहरात पतंगोत्सवाला सुरुवात झाली। सलग 3 दिवस येवला शहरातील आकाशात लाखो पतंग झेपवणार आहेत। प्रशासनाने पतंग उडवण्यासाठी घातक असणारा नायलॉनच्या मांजावर बंदी घातली। शहरातील बऱ्याच नागरिकांनी सध्या दोऱ्याचे बंडल विकत घेऊन पूर्वीसारखा मांजा घरीच तयार केलाय। पतंगोत्सवात सहभागी होण्यासाठी येवल्याचे नागरिक सज्ज झालेत। मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळीच पतंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटलाय। लातूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून जुन्या वादातून 2 सख्ख्या चुलत भावांची हत्या करण्यात आली आहे। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली। तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून 5 पैकी 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात। महेश उत्तम सूर्यवंशी आणि विकास शिवाजी सूर्यवंशी असे मयत चुलत भावांची नावे आहेत। ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने फरशी पुलावरून उसाचा ट्रक थेट पाण्यात कोसळल्याची घटना घडली। दुर्घटनेमध्ये ट्रक चालक हा गंभीररित्या जखमी झालाय, तर वाहकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी घेतल्यामुळे त्याचा जीव बचावलाय। साक्री तालुक्यातील पिंपळणे सामोडे परिसरात ही घटना घडली। मावा मार्गावरील इतर वाहन चालकांनी तसेच परिसरातील नागरिकांना हा सर्व प्रकार लक्षात येतात घटनास्थळी धाव घेत ट्रकमध्ये अडकलेल्या ट्रक चालकास मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बाहेर काढले असून त्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी यावेळी दिली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। दक्षिण मुंबईतून निवडणूक लढण्याची इच्छा असल्याने देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। त्याच्या या राजीनाम्यावर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटातून प्रतिक्रिया आली आहे। ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देवरा यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली। मिलिंद देवरा जात आहेत त्याबद्दल मला काहीच वाटत नाही। हा महाराष्ट्र आहे, जर कोणी निवडणूक लढविण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी जात असतो असं संजय राऊत म्हणाले। मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। मिलिंद देवरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जाते। मिलिंद देवरा यांनी आपला विचार सोडून केवळ पदासाठी इतर पक्षात जाणे योग्य नाही। मिलिंद देवरा यांनी विचारांना प्राधान्य द्यावे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी दिलाय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आजपासून सुरू होत आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंफाल येथून ही यात्रा सुरू होत आहे। 20 मार्च रोजी मुंबईत यात्रा संपेल। इंफाल येथून यात्रेचा श्री गणेशा होत आहे, त्याची संपूर्ण तयारी करण्यात आली। यात्रा थौंबल जिल्ह्यातील खांगजोम येथून सुरू होत आहे। 66 दिवसात ही यात्रा 15 राज्यातील जनतेशी संवाद साधत पुढे जाईल। या दरम्यान राहुल गांधी जागोजागी थांबून स्थानिक लोकांशी संवाद साधणार आहेत, तसेच जाहीर सभा पण घेणार आहेत। 67व्या दिवशी मुंबईत या यात्रेचा समारोप होईल। छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली। डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या शासकीय ठेकेदाराने पतीपासून विभक्त झालेल्या 26 वर्षीय महिलेवर ऑफिसमध्येच बलात्कार केल्याचा प्रकार समोर आलाय। सिडको भागातील भोज हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका ऑफिसमध्ये हा सर्व प्रकार घडलाय। विशेष म्हणजे यावेळी ठेकेदाराने संबंधित महिलेचे अश्लील व्हिडिओ फोटो काढून पुढे ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केला। अमोल विठ्ठल पाटील असे आरोपीचे नाव आहे।
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रबळ आणि ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. दक्षिण मुंबईवर ठाकरेकडून सातत्यानं केल्या जाणाऱ्या दाव्यांमुळे मिलिंद देवरा नाराज असल्याचं बोललं जातंय. तसेच मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचा हात सोडून आता शिंदेंचा हात पकडणार आहेत. अशातच मिलिंद देवरा यांनी ट्विट करत काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलंय. राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा यांनी पहिली प्रतिक्रिया देखील दिली. मी विकासाच्या मार्गावर जातोय असं मिलिंद देवरा म्हणाले. सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.